जय श्री कृष्ण, दंडवत प्रणाम। श्री पंचकृष्ण भजन संध्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नई दिल्ली रघुवीर नगर एन ब्लॉक या ठिकाणी आलेलो आहे। या मंदिराचं दर्शन आपण घेणार आहोत। सुंदर असं मंदिर आहे, आपण बघू शकता। श्रीकृष्ण ज्ञान मंदिर ट्रस्ट, श्रीकृष्ण ज्ञान मंदिर, मंदिराचा परिसर, मंदिराचं प्रवेशद्वार, हे मंदिराचं गेट आहे। आपल्या महाराष्ट्रातील पदयात्रा देखील या ठिकाणी आली होती। हा जो फोटो आपल्याला दिसतो, कान्हेराज बाबा उर्फ पुरुषोत्तम शास्त्री हे या मंदिराचे संचालक आहेत। तपस्विनी कुंताबाईजी पंजाबी, परमपूजनीय परमादरणीय अभयराज दादाजी पंजाबी यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे। सुंदर असं मंदिर आहे दिल्लीमधलं। या ठिकाणी आपण कधी आलात तर दर्शनाला येऊ शकता। मंदिरामधून प्रवेश केल्यानंतर समोरच मंदिराचं गेट आहे। या ठिकाणी आपण देवपूजेचं दर्शन घेणार आहोत। हे सुंदर असं मंदिर आहे, भव्य आणि दिव्य। मंदिराचा वरचील भाग डेकोरेटिव्ह केलेला आहे। सगळीकडे AC आहे। ध्वनी साऊंड व्यवस्था देखील उत्तम आहे। घंटी आहे, नगारा देखील या ठिकाणी आहे। खाली स्वच्छता देखील आपल्याला उत्कृष्ट बघायला मिळते। आणि हे मंदिर आहे, देवपूजा आहे। सुंदर असं मंदिर आहे। या ठिकाणी आपण बघू शकता। जेव्हा केव्हा आपण दिल्लीला याल तेव्हा या रघुवीर नगर एन ब्लॉकमध्ये आपण येऊन मंदिराचं दर्शन घेऊ शकता। संचालक या ठिकाणी परमपूजनीय परमादरणीय कान्हेराज बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय तपस्विनी सरोजबाईजी पंजाबी ह्या देखील या ठिकाणी वास्तव्यास आहेत अमरावती आश्रमातील। देवपूजा आपण बघू शकता। हे मंदिर रघुवीर नगर एन ब्लॉकमध्ये आहे। सुंदर अशी सावली मूर्ती आहे। बरेचसे देवपूजा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात। बरेच प्रकारचे विशेष या ठिकाणी आहे। आतमध्ये देखील एक सुंदर मूर्ती आहे। प्रति सावली मूर्तीसारखं इथलंही रूप आहे। मूर्तीला सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे। मूर्ती आतमध्ये पण दिसत आहे। या ठिकाणी एक स्वतंत्र श्रीकृष्णाची मूर्ती आहे। हा मंदिराचा परिसर देखील आपण बघू शकता। या ठिकाणी या बाजूला मंदिराच्या डाव्या बाजूला एक हॉल आहे। इकडे पंक्ती पाण्याची व्यवस्था केली जाते या हॉलमध्ये। इथनं वर जायला पायऱ्या आहेत। वर पण कमीत कमी 5-7 खोल्या आहेत। सुंदर आणि भव्य असं मंदिर आहे। पलीकडच्या साईडने तिकडे पण रहिवास आहे साधू संतांचा, महात्म्यांचा। संचालक जे आहेत ते याच बाजूला निवास करतात। या ठिकाणी बरेचसे महाराष्ट्रातले साधू संत येतात, वास्तव्य करतात। हे आल्यानंतर स्वागत कक्ष आहे। महाराष्ट्रातली बरीच मंडळी या ठिकाणी वास्तव्याला असतात। हे एक रूम आहे। या ठिकाणी परमपूजनीय परमादरणीय कान्हेराज बाबाजी हे वास्तव्याला असतात। जुने परमपूजनीय परमादरणीय कारंजेकर बाबाजी यांचा सत्संग जेव्हा झाला होता ते देखील फोटो इथे लावलेले आहेत। त्याचप्रमाणे हा जुन्या बाबाजींचा फोटो आपल्याला इथे बघायला मिळतो। शिष्यगाद्यांचे संवेद असलेला हा फोटो तिथे आपल्याला बघायला मिळतो। त्याचप्रमाणे श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्यासोबत असलेला हा फोटो ज्यावेळेला त्या राष्ट्रपती होत्या भारताच्या, आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवित असताना परमपूजनीय कान्हेराज बाबाजी यांचे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत। आणि आता तपस्विनी कुंताबाईजी कारंजेकर यांचा या ठिकाणी फोटो आहे। त्याचप्रमाणे फडणवीसजी यांचाही या ठिकाणी फोटो आहे। कान्हेराज बाबाजी, कारंजेकर बाबाजी यांचा या ठिकाणी फोटो आहे। जुने बालकृष्ण कारंजेकर बाबाजी,
जेव्हा कार्यक्रमाला या ठिकाणी आले त्यांचा फोटो आणि बाजूला अभयराज दादाची पंजाबी यांचा फोटो, बाकी भक्त मंडळींचा फोटो, अभयराज दादांचा फोटो, सत्संगाचा फोटो, जुने बालकृष्ण बाबाजी कारंजेकर आणि कारंजेकर बाबाजी वैद्यराज बाबाजी कारंजेकर यांचा फोटो या ठिकाणी बघायला मिळतो। अनेक प्रकारचे फोटो प्रदर्शनी आपल्या या ठिकाणी बघायला मिळते। त्याचप्रमाणे आपल्या परिवारासहित परमपूज्य परमादरणीय कारंजेकर बाबाजी यांचे फोटो आपल्याला बघायला मिळतो। राष्ट्रपतींच्या समेत काढलेला फोटो, साधू संतांच्या समेत, श्रीमती प्रतिभाताई पाटील व अनेक साधू संत या ठिकाणी आलेले त्यांचा या ठिकाणी फोटो आहे। अनेक फोटो, अनेक कार्यक्रमाचे फोटो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। बालकृष्ण बाबाजी, वैद्यराज बाबाजी कारंजेकर आणि प्रथम अमरावतीला आलेले मुरलीधर कारंजेकर बाबाजी, आपण नाव वाचू शकता, मुरलीधर बाबा नांदेडकर, कविश्री कुलाचार्य कारंजेकर बाबाजी। अशा प्रकारे अमरावतीची ही संबंधित असलेली ही मंडळी, इकडे मोठ्या बाईंची ही रूम आहे, तपस्विनी सरोजबाईजी यांची रूम आहे आणि या ठिकाणी कानेराज बाबांचा निवास आहे, वास्तव्य आहे।